जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न। 2 आरोपींना बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 22 वर्षीय तरुण रात्री झोपेत असताना त्याला उचलून नेऊन त्याची जाळून करण्यात आली होती हत्या। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। बदनापूर जळीत खून प्रकरणातील 2 आरोपींना बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 9 फेब्रुवारी 2025 रोजी आकाश बबन जाधव हा 22 वर्षीय तरुण रात्री घराबाहेर झोपेत असताना त्याला उचलून नेऊन जाळून मारून टाकण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा तपास करत असताना दोघांना जेरबंद केलंय। गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींची नावं आहेत। सदर 2 आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। 8-9 तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध जाळलेला मृतदेह आम्हाला एक शेततळ्यात सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राइम ऑफिसर वाटत होता। तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती। डीवायएसपी कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलीस आणि एलसीबीची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ऍडिशनल एसपीचा स्वतः लक्ष होता। तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मयताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे 2 लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे। दोघे भाऊ आहे, गणेश मिसाळ आणि बाळाजी मिसाळ, त्याच गावाचे राहणारे आहे। त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्यांच्या सहाय्याने त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँग्युलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले। गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी, त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्ध जाळलेला नंतर शेततळ्यामध्ये ढकलला। हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे। आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि प्राइमा फेसी आतापर्यंत तपासमध्ये इलिसिट रिलेशन वरून अफेअर वरून या आरोपीची बहीण सोबत त्यांना संशय होता की मयताचा अफेअर आहे। त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे। 14 तारीख पर्यंतची पीसीआर मध्ये 11 झाली, 3 दिवसाची पीसीआर कोर्टाने दिली आहे। त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे पीसीआरची मागणी करू।